आपल्या योगेश दादाचा गावागावात लयचा आहे जोर, आपल्या योगेश दादाचा गावागावात. थँक्यू व्हेरी मच सुभाषजी कदम, धन्यवाद प्रशांतजी अदवडे. खूप एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांमध्ये. आपण पाहू शकाल जे जनरेटरची व्यवस्था केलेली आहे ते विरारवरून टिळक पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सामना मात्र स्टार्ट होतोय दोन संघांमध्ये कडवी लढत. मी तर संतोष आपल्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख तर एका साईडला जर आपण पाहिलं तर रुपेश अँड श्रीकांत हे दोन फलंदाज मॅग्निफिसंट प्लेयर. माऊली 11 खार्डे. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा प्रसारित होताना 195 देशांमध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. ऑल इज वेल. सुरुवात गोड झाली या स्पर्धेची तर अर्थातच शेवटचा दिवस सुद्धा गोड होईल यात काही शंका नाहीये. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने बॅटचं ब्लेड ओपन केलं. चेंडूला मात्र या ठिकाणी सरळ धाडलं गेलंय. चेंडू निघून जाईल. जणू काही चेंडूवर 4 धावांची मोहर उमटवली. यस, इट इज अ 4 रन. 4 धावा. गुड शॉट. तर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा देखणा फटका होता. आता मात्र हा चेंडू आतमध्ये येणारा यावेळेला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 22च्या स्वरूपात एक धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. तुषार गरत एका साईडला पाहायला मिळतात. तुका या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालंय. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा शुभम पाटील आणि खरोखरच हे खेळाडू मात्र आता वाट पाहत असतील ती 11 तारखेची. कारण 11 ते 17 असं मात्र अग्री प्रीमियर लीगचा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संतोष. यावेळेला पहिलं शफल झालं. स्वतः ऍडजस्टमेंट करत असताना यावेळेला कंट्रोल शॉट होता. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 धावा. आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यामध्ये मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून अत्यंत दर्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली जाते ते आमदार चषक. स्वप्न होतं की एक मोठी स्पर्धा व्हावी याच मैदानात. यावेळेला सुंदर चेंडू जरूर होता परंतु खेळण्याची शैली मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं मिस जरूर झाला. कारण ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हा चेंडू मात्र व्हाईट यॉर्क ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी चेंडू फेकला गेलाय. सेन्सिबल गोलंदाजी केली जाते संतोषच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावर भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेले आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विराथनकर या ठिकाणी उपस्थित झालेत. आजूबाजूच्या गावातील मात्र या ठिकाणी आमचे क्रिकेट दर्दी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं फ्लाईट चेंडू पाहायला मिळाला. चेक करतायत त्या ठिकाणी श्रीकांत परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क न झाल्या कारणाने चेंडू मात्र डॉटच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 7 धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र नोचा इशारा या ठिकाणी दिला गेलाय. तत्पूर्वी 1+1 2 धावा मिळतील संघाला आणि स्वतः मात्र श्रीकांत या ठिकाणी 2 धावांवर जाऊन पोहोचतोय. कमरेच्या वरती होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. ॲक्युरेट या ठिकाणी दर्शवत असताना आशुतोष व्यवहारे लेग स्क्वेअरचे पंच लगेच हात खुले झाले. श्रीकांत भोईर एका साईडला मेन पंच म्हणून पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर लागली जाते. ते एकंदरीत 9 धावा 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. उलटा चेंडू होता साईडला. यावेळेला मात्र मिसफील्डचा फायदा मिळाला. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी 4 धावा. गुड बॅटिंग बाय रुपेश. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर.
तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 13 रन. द ग्रेट स्टार्ट बाय माऊली 11 खार्डी टीम. खूप छान पद्धतीने मात्र स्ट्रोक पाहायला मिळाला. रुपेश काय कमालीचं फलंदाजी केली गेली होती. जो प्रांजल 11 संघाबरोबर खेळताना रॉकी ग्रुप चषक मध्ये गेल्या वर्षामध्ये आक्रमकता सिद्ध करून दाखवण्याचा मानस त्यांनी मात्र पाहायला मिळाला. एमएनएस ट्रॉफी रुपेश पाटील यांची स्पर्धा कोण विसरेल. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाले होते. अर्धशतक फलकावर लगावलं गेलं होतं. याच त्या फलंदाजाने मिस्टर रुपेश एका साईडला पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 रन 13 धावा. एका साईडला शुभम पाटील हॅली या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय या टोपण नावाने. धावांची गती 13 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रारंभ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने राईट अप ओर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू यावेळेला उसळी घेतली गेली होती, परंतु व्यवस्थित मात्र चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आले नाहीत श्रीकांत. आणि त्याचंच कारण या ठिकाणी पूर्णपणे बीट होतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर 13. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पॉवर प्लेचं बंधन आहे. शॉट गली रिझन. तदनंतर जर आपण पाहिलं तर स्लिप पॉइंट शॉट स्लिप मिड ऑफ पाहायला मिळतोय. स्लिप मिड ऑफ म्हणायला हरकत नाहीये. 30 यार्ड सर्कलमध्ये यावेळेला लेंथ ओळखले पंचांनी आणि खूपच बाहेर असल्या कारणानं आउटसाइड दिले एक स्टंप. आशुतोष व्यवहारी वळतायत, वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 14 रन 14 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना माऊली 11 खार्डे हा संघ पाहायला मिळतोय. तो 2 हात करतोय मैत्री सफाळे. यावेळेला मोठा फटका शफल झाले. पाहायचं आहे झेल होईल का. मात्र आकाश त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. पाहता पाहता 2 धावा निश्चित स्वरूपात श्रीकांतला या ठिकाणी जीवदान मिळालंय. कारण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर उलटा अर्थी झेल घेणं मात्र खूप कठीण असतं, परंतु चांगली ट्राय केली गेली होती. गुड ट्राय. 2 धावा येत आहेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16 रन 16 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतं. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 विराटन बुद्रुक प्रेझेंट मात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडूला मात्र फेकून दिलाय. डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. ग्रेट शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर 22 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. आमदार चषक 2021 चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आजचा दुसरा दिवस सलग पाहायला मिळतो. कालच्या दिवसात 30-11 या संघाने अप्रतिम कामगिरी केली आणि अंतिम 5 चे दरवाजे मात्र ठोठावले गेले. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला या वेळेला जरूर खेळलं गेलं होतं, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं यावेळेला ढिसाळ पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप होते. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते श्रीकांतच्या बॅटमधून आणि माऊली 11 खार्डे संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4 शुभम पाटील याच्या हातखंडामधून. यावेळेला अधून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. खूपच खराब लेंथ आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषा पलीकडे फाईन लेग क्षेत्रामध्ये हुकच्या फटक्याने कन्वर्ट केला गेला. गुड शॉट. 4 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 धावा. 27 रन 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाज शुभम पाटील राईट मोर द विकेट. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. ड्राईव्ह केला जातोय. वाईटिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे झेपावतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. पॉवर प्ले मध्ये कशा धावा यायला हव्यात याचं परिपूर्ण मात्र प्रत्यय देताना 2 फलंदाज रुपेश आणि श्रीकांत माऊली 11 खार्डी या संघातून खेळताना 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 28. 14 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते.
एडव्हान्स संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. जावेद सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांचे पिताश्री गौरव तरे या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावा 28 रन. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतय र. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतय र. आमदार राजेश पाटील थँक्यू. हक्काचा माणूस आपला माणूस म्हणून बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार राजेशदादा पाटील कालच्या दिवसात या ठिकाणी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याच्या वेळी धावसंख्या 28 धावा 28 रन 2 षटकांचा खेळ झाला. आकाश आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज राऊंड द विकेट. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळाला. शफल झाले होते रुपेश ऑफस्टमच्या बाहेर आणि तिथून मात्र यावेळेला पिक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. सरळ चेंडू तुषार घरत त्याच्या हातामध्ये निघून जातोय. डॉटच्या माध्यमातून या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. आकाश 9 ते 10 पावलांचा स्टार्टअप या ठिकाणी पाहायला मिळतोय. रनवे उलटा चेंडू होता, मात्र चेंडू यावेळेला निघून जातोय. पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज. या ठिकाणी जरूर 4 धावा मिळत आहेत. नशिबाची साथ मिळाली आणि या वेळेला मात्र चौकाराचा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय आघात. धावांची गती जर आपण पाहिली तर 32 धावा 32 रन्स. माऊली 11 खार्डी या संघाची स्थिती मजबूत पाहायला मिळते. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर तेवढ्याच वेगाने सेन्सिबल गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना पूर्णपणे रीड करतोय आकाश की कोणत्या हिंड मात्र यावेळेला खेळताना पाहायला मिळेल, कोणत्या अँगलने खेळेल. ऑन साईडला जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. गुड डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस नकल चेंडू ज्याला म्हटलं जातं, बॅक ऑफ द हँडचा परिपूर्ण उपयोग केला गेला. हे व्हेरायशन असणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण आताच्या काळामध्ये एवढं क्रिकेट फास्ट झालंय की टेनिक चेंडू हा 120 ग्रॅमचा पाहायला मिळतो. आणि तदनंतर जर आपण पाहिलं मिडलिंगला जर चेंडू कनेक्ट होतोय तर आउट ऑफ द पार्क. आणि तेच मात्र या ठिकाणी आकाशने परिपूर्ण जाणलं, फलंदाजाला रीड केलं आणि या ठिकाणी चेंज ऑफ पेसचा मारा केला. गुड थिंकिंग यावेळेला पाहिलं, परंतु रुपेश आपल्या फलंदाजीमध्ये बदल करतोय. गुड शॉट. 6 धावा. पाच चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका, स्वीट टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळतं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. रुपेश मात्र एकच धावेवर या ठिकाणी सॅटिस्फाईड होतोय. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 13ची सरासरी आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकाल. 39 धावा. माऊली 11 खार्डी या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या ग्राउंडसाठी, या मैदानासाठी ज्यांनी दात्याने मात्र जे खरोखरच खूप माणुसकीचा हात आणि मदतीचा हात मात्र या ठिकाणी जरूर दिला गेला, ते मानव आणि परिसर विकास समिती, बेगम ज्या पाहायला मिळतात, बिल्किस लतीफ क्रीडांगण, हे जे आपल्याला पाहायला मिळते ती जागा उपलब्ध करून देण्याचा जो माणस पाहायला मिळाला त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. जनार्दन मामा अग्रसेना अध्यक्ष पालघर जिल्हा यांचा सुद्धा मात्र मदतीचा हात या मैदानाला पाहायला मिळाला. तदनंतर दामोदर पिलाजी पाटील बांधकाम सभापती पालघर यांचा सुद्धा मदतीचा हात या मैदानाला पाहायला मिळतोय. बंटी म्हात्रे उपसरपंच सफाळे, जेसीबीची मदत मात्र या मैदानाला जरूर त्यांच्या माध्यमातून पुरवली गेली. तदनंतर बद्रेश शहा डंपरची मदत मात्र या मैदानाला पाहायला मिळाली. पंढरी भोईर ट्रकची मदत, त्यानंतर सर्व विराथन ग्रामस्थांची मदत या मैदानाला खूप मोलाची आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर प्रकाश निवल ग्राउंड आणि लाईट व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तदनंतर आनंदमय क्रीडा मंडळ, डोंगरीपाडा, तलावपाडा, फुलटसन ग्रुप, नवतरुण मंडळ, ओमसाई विरातन, चाफेवाडी,
संघ यांच्याकडून सुद्धा मात्र मदत पाहायला मिळते. यावेळेला दरम्यान फलंदाज बाद होताना रुपेशच्या खेळीला पूर्णविराम. पहिला गडी बाद, धाव संख्या 39, 39 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही मात्र या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येईपर्यंत. जीवनावी तो सर्वांवर शरदा दायो एक नंबर तो गाजलाय पालघर जिल्ह्याभर. शरदा दायो एक नंबर तो गाजलाय पालघर जिल्ह्याभर. एक दादा शरदा जीवनावी तो सर्वांवर शरदा दायो एक नंबर तो गाजलाय पालघर जिल्ह्याभर. शरदा दायो एक नंबर तो गाजलाय पालघर जिल्ह्याभर. 25 धावांची खेळी करून मात्र बाद झाला फलंदाज रुपेश. सुपर बॅटिंग. नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर शेखर मलिंगा किनी. मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची माहिती देत आहेत. लेखाजोगा सांभाळत आहेत ऑफिशियल गुणलेखक स्वप्नील गरत यांना आपण पाहिलं. प्रितेश किनी यांना सुद्धा आपण पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर मित पहिली सफलता प्राप्त करतोय. अपकमिंग यंगस्टर. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र यावेळेला भूषण कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत. मिथ इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. ऐकूया एक छोटीशी धून. भाऊचा नारा करतात सारी पोरं, लईच तोरा भाऊचा नारा करतात सारी पोरं, पोरं, पोरं. आपल्या योगेश दादाचा गावागावात लईच आहे जोर. आपल्या योगेश दादाचा गावागावात लईच आहे जोर. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 39, 39 धावा. तर धाव संख्या जर आपण पाहिली 30. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळाला आणि एक चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडूची सांगता होत असताना बाईकच्या स्वरूपात आशुतोष व्यवहार या ठिकाणी सिग्नल करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या फलकावर एकंदरीत आपण पाहू शकाल 40 रन. विजय शेठ पाटील यांच्याकडून सुद्धा मात्र या मैदानाला खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. ससू नवगर सुवी पॅलेसचे प्रोप्रायटर. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. बॅकफूट पंच ज्याला म्हटलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या फलकावर 40 धावा, 40 रन. मीच मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने मात्र अचूक टप्प्यावर भेदक मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टर आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. फक्त 1 धाव खर्च करतोय. टिचून गोलंदाजी केली जाते. मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर फसला जातोय पूर्णपणे. क्रीज मध्ये मात्र थोडेसे चाचपडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या 40, 40 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. एनसीसी सफाळे वर्सेस दर्यावर्दी एडवन. दोन्ही संघाचे कर्णधार हा ऑफिशियल पहिला कॉल असेल तुमच्यासाठी. दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 40 धावा, 40 रन्स. धावा थांबवल्यात पूर्णपणे. ऑफ साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तंत्रशुद्ध फटका नव्हता. श्रेयस स्वतः मात्र कर्णधार या ठिकाणी पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या फलकावर 41 रन, 41 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या फलकावर 41 रन, 10.25 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना माऊली 11 खार्डी या संघाच्या माध्यमातून. बॅट मात्र यावेळेला चेंज केली जाते. खूप मोठमोठे ब्रँड मात्र बॅटचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक स्पोर्टचं शॉप मात्र विभागामध्ये आपण पाहू शकाल. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी बॅटचा खप जो आहे सेल जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. ब्रँडेड ज्या बॅट आहेत त्या मात्र यूज केल्या जातात. एक काळ असा होता की मात्र 11 खेळाडू खेळायचे, फक्त एक बॅट घेऊन जायचे
आणि ज्या वेळेला मात्र कट रन खेळायचे त्यावेळेला अशी सिच्युएशन होती की भेंडीची गाडी मात्र त्यांच्या हातामध्ये असायची नॉन स्ट्राईक एंडच्या माध्यमातून. परंतु काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला, सर्व काही बदललं आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो सोयी सुविधा पूर्णपणे सौजन्य केल्या जात आहेत. परंतु खेळाडूंना मात्र टाइमावर येणं ही खूप महत्वाची भूमिका आताच्या घडीला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत 41 रन, 41 धावा. नाशिक पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्हीही लेजंड क्रिकेटर आहेत आणि या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. गुड डिलिव्हरी बाय आकाश तरे. जावेद सरांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. जेव्हा जेव्हा एडवनचं गाव मात्र जावेद सरांनी दाखवलं तेव्हा मात्र त्यांचे पिताश्री खूप क्रिकेट दर्दी म्हणून पाहायला मिळाले. धावांची गती 41 रन, 41 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 रन, 41 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. मात्र चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने माऊली 11 खार्डी संघ मात्र थोडंसं यावेळेला प्रॅक्टिसला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा येत नाहीयेत. 3 चेंडूचा एकत्रित खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 41 रन, 41 धावा. आकाश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला कही पे निगाह कही पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न वारंवार मात्र चेंडू डॉटवर डॉट येताना पाहायला मिळत आहेत. आमच्या साईड स्क्रीनवर ज्यांनी 5 दिवस पाण्याची व्यवस्था केलेली आहे, पुण्याचं काम केलंय. अनंत पाटील खुश असतील. प्रांजल 11 संघ मात्र त्यांचा पुढे येताना पाहायला मिळतो. आशिष भोईर काय कमालीचं मात्र त्यांनी सुद्धा मेहनत घेतली. 7 दिवस मात्र 10 दिवस सातत्याने मात्र या मैदानावर देखरेख करण्यासाठी ते नाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 41. लगातार 5 चेंडू डॉट. काय कमालीची गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 41 धावा. आकाश तरे मॅग्निफिसंट बॉलिंग. सुरेख गोलंदाजीचं पृथ्थकरण. मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? यावेळेला मात्र ऑफ साईडला विकेट मेडन होण्याची दाट शक्यता आणि यावेळेला विकेट मेडन ओव्हर. क्या बात आहे आकाश. सुपर बॉलिंग. इनक्रेडिबल आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक जर आपण पाहिला तरी यावेळेला 5 कंप्लीट झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. बर्थडे बॉय केतन भोईर आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धावांची गती जर आपण पाहिली तर 41 धावा. नाशिक पाटील आणि महेश भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. अशी पाठवली ओपनरी जोडी आणि मोडली बॉलरची खोडी. त्या झटक्यास ग्राउंडवरी चहू बाजूला हिरवी झाडी. बॅटिंग पाहून या जोडीची भिजलाय हो रामाची. धावसंख्या 41 रन, 41 धावा. आकाशने काही कमालीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख सुपर नाईस बॉलिंग. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मीत शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका. क्लास ड्राईव्ह या वेळेला पाहायला मिळतो. ग्लोरियस शॉट. जमिनी लगत चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातो ॲज अ बुलेट प्रमाणे. 4 धावा. व्हॉट शॉट. शेखरच्या बॅट मधून मात्र या ठिकाणी चौकार येतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 45 रन, 45 धावा. आज 45चा आकडा पुन्हा एकदा एस सीजीच्या मैदानात पाहायला मिळेल. अर्थातच सिडनी क्रिकेट ग्राउंड. रोहित शर्मा ऑफ साईडला सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून मात्र खेळला गेलाय. धीरज त्याचा पाठलाग करतायत. चेंडूला मात्र फील्ड करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. माऊली 11 खराडी संघ जाऊन पोहोचते फलकावर 47. 47 या धावसंख्येवर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 47. 47 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट जरूर पाहायला मिळाली, परंतु धावांची गती जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या 48 रन 48 धावा. फलंदाज या ठिकाणी शेखर बॅक टू द डगआउट. ओमसाई विराथन यांची सुद्धा मात्र आपण पाहतो पालखी यात्रा सोहळा शिर्डी मात्र पदयात्रा आपल्याला पाहायला मिळते आणि ते मार्गस्थ झाले. त्यांनी प्रयाण केलं गेलंय. आजच्या दिवसापासून 8 तारखेला दर्शन असेल, 2 तारखेला मात्र निघाले. अल्पेश घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 48 रन 48 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. माऊली 11 खार्डी या संघाची स्थिती पाहायला मिळते. थोडीशी नाजूक जरूर आहे, परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुंदर बलून आपण पाहू शकाल, ज्याच्यावर नाव लिहिलं गेलंय आदरणीय शरद अनंत घरत विराथन पंच सरपंच जे पाहायला मिळत आहेत. आणि खरोखर चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी काल आमच्या कलागुणांना या ठिकाणी वाव दिलं गेलं होतं. प्रशांत जाधवडे आणि आम्हाला आशुतोष व्यवहारे, श्रीकांत भोईर 2 पंचांच्या भूमिकेत, विरल नायर क्वालिटी दर्जाचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक यावेळेला सुंदररित्या मात्र चेंडूला फेकून दिलाय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 6 धावा. व्हॉट अ शॉट. एक रूप झालो झुकवून माता आई जीवदानी विजय हा प्रबळ दे. सुंदर फटका पाहायला मिळाला. केदार जाधव रोहित शर्माची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि खास करून वेस्ट इंडिज संघाचा भारतीय वंशाचा कुळ राम नरेश सर्वांची खास करून आठवण देऊन करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा. पुन्हा एकदा मात्र फुलटॉस चेंडू भूषण यावेळेला झेल क्रमांक 3 आतापर्यंत सुंदररित्या मात्र झेल टिपले गेलेत. कॉन्सन्ट्रेशन खूप छान पद्धतीने पाहायला मिळतं. एकाग्रता काय असते, प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे मात्र भूषणने दर्शवून दिलं. गुड कॅच. फलंदाज बाद. आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करताना 54 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. लईच तोरा भाऊचा नारा करतात सारी पोरं, लईच तोरा भाऊचा नारा करतात सारी 54 धावा 54 रन्स. केतन भोईर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. बर्थडे बॉय. यावेळेला मात्र केतनने जबरदस्त हा षटकार ठोठावलाय सुमितच्या स्वागतासाठी. मॅग्निफिसंट टायमिंग बर्थडे बॉय. आणि आज मात्र यावेळेला मात्र जास्तीत जास्त चान्स मिळाला नाही केतन भोईरला, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी दर्शवलं गेलं. कारण यशाचा सोपा मंत्र काय आहे, मी हे करू शकतो, मी हे करणारच. धावसंख्या 60 61 धावांचं लक्ष समोर असेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार एनसीसी सफाळे आणि दर्यावर्दी एडवन महेशजी भोईर आणि नाशिक पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 40+ चे मात्र स्टार खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यांची मात्र स्पर्धा झाली ती जवळजवळ माकुन सारच्या मैदानात. खूप छान पद्धतीने ती स्पर्धा रंगली गेली होती. तर 60 धावा 61 धावांचं लक्ष. लेजंड क्रिकेटर मिस्टर नाशिक पाटील त्यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करावा. मिस्टर विनायक बाबू या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. महेंद्र भोईर डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. डॉक्टर कल्पेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांना मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. 6 षटकांचा एकंदरीत खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 60 61 धावांचं लक्ष समोर असणार आहे. आपण तत्पूर्वी जाऊया. आमचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. एनसीसी सफाळे वर्सेस दर्यावर्दी एडवन. आणि या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आमचे प्रतिनिधी मिस्टर प्रशांतजी आदवडे. शुक्रिया प्रमोद. मैं आदरणीय नाशिक जी पाटिल इनको विनती कर रहा हूँ, प्लीज आइए. आपके कर कमरे से टॉस होगा. टॉस का बॉस एडवन के कप्तान भी पहुंच चुके हैं, इनका भी स्वागत है. उसके साथ अगर देखें तो सफाले के कप्तान भी पहुंच चुके हैं, तो इनका भी स्वागत है. टॉस का बॉस एनसीसी सफालेने टॉस जिंकला. सफाळे आपण टॉस जिंकला. अतिशय महत्वपूर्ण ही नाणेफेकीची कौल जो आहे तुमच्या बाजूने जाते. काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार आहात. हा सामना देखील अतिशय महत्वाचा आहे. समोर एडवन सारखा एक संघ आहे, तो देखील संतुलित आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? विकेटचा विचार केला तर विकेट खूप चांगल्या बॅटवरती चेंडू येत आहेत, चांगली गोलंदाजी सुद्धा होते,
परंतु नियंत्रण फार गरजेचं आहे. अशा वेळेला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 60 ते 65 रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 60-65 पर्यंत. तुम्ही किती धावा या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 70 ते 80 रन त्यांना चेस करायला देऊ आम्ही. त्याकरता कोणते बॅट्समन आहेत जे या मोसमामध्ये फॉर्ममध्ये आहेत? बॅट्समन तरी पण आहेत आमच्याकडे मितेश आहे, जयंत आहे, जितू आहे, सर्व आहेत. तसं पण तुमच्याकडे कोणते गोलंदाज आहेत जे फॉर्ममध्ये आहेत परंतु काही अजून फॉर्ममध्ये येतात, या मैदानात ते फॉर्ममध्ये येऊ शकतील? पंकज आहे, किरण, संजय. कसं वाटतं मोसमाची सुरुवात या अत्यंत शानदार अशा स्पर्धेने होते? आमदार चषकाचं सुंदर असं आयोजन समोर आपल्याला बघायला मिळतंय. कसा माहोल वाटतोय हा? चांगलं वाटतं. एन्जॉय कराल ही स्पर्धा तुम्ही? हो. तुम्हाला कसं वाटतं ही स्पर्धा पाहताना? ज्या पद्धतीनं अप्रतिम अशा प्रकारचं आयोजन आपण बघतोय, सुंदर असं मैदान आहे, चारी बाजूला आपण क्रिकेट खेळू शकतो, चांगल्या प्रकारे धाबा, विकेट चांगली बनवली, या सगळ्या गोष्टी आहेत. कशा वाटतात तुम्हाला? खूपच चांगलं आयोजन आहे. आणि शिवनेरी चषकसुद्धा आम्ही खेळलो आहे तिकडे, पण आम्हाला यश आलं नाही. यावेळेस नक्की यश आम्ही मिळवू असा प्रयत्न करू. थँक्यू. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. NCC सफाळे संघाने टॉस जिंकल्या, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. NCC सफाळे वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवरती प्रमोद शेडगे यांचा आवाज ऐकू. दुसरी इनिंग देखील महत्वाची आहे, त्या इनिंगकडे जातोय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर प्रमोद. नक्कीच 6 षटकांमध्ये 61 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आणि 61 धावा कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातील त्याचं धावतं वर्णन हिंदी स्पेशलिस्ट मिस्टर प्रशांत जी आदवडे यांना मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. थँक्यू. लईच तोरा भाऊचा नारा करतात सारी पोरं, लईच तोरा भाऊचा नारा करतात सारी पोरं पोरं पोरं. आपल्या योगेश दादाचा गावागावात लईच आहे जोर, आपल्या योगेश दादाचा गावागावात लईच आहे जोर. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. बहुजन विकास आघाड़ी विरासत प्रेजेंट आमदार चषक 2021 का महासंग्राम आप देख रहे हैं. अल्पेश बोहिर, योगेश घरत, रोहिताजी पाटिल, महेंद्र बोहिर, ज्ञानेश्वर जी किनी, बिल्कुल एक बहुत बड़ा काम आपने किया है. एक बड़ा मंच है. अगर बड़ा मंच है तो बड़े सरपंच की भी जरूरत है. मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज धीरे धीरे आ रहे हैं. जिस तरह से मुकाबला, इस मुकाबले में टारगेट की बात करें तो, लक्ष्य की बात करें तो 61 रनों की जरूरत है. जो आखिरी गेंद पर छक्का है वो थोड़ा मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जाएगा. और इस वक्त गेंदबाज की बात करें तो जिनका जन्मदिन है, बहुत अच्छी तरह से इन्होंने वो आखिरी शॉट खेला था, वो उसके ऊपर भी चर्चा कर रहा था. और क्रिकेट की परिभाषा को जो लोग जानते हैं वो मोमेंटम को भी जानते हैं. मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है, महसूस करने की जरूरत है. अब बड्डे बॉय गेंदबाजी करने के लिए तैयार है. गेंदबाजी करेंगे कॉम बॉक्सिंग से और कैप्टन के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज की बात करें तुषार, नॉन स्ट्राइक रेंज पर शुभम है. दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर है. तालियां बज रही है. श्रीकांत भोईर इस वक्त इशारा कर रहे हैं. ऑलराइट, लेट्स प्ले. इस बार टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाली में गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर जाके शफल होकर ऑनसाइड की तरफ खेलने की कोशिश. गेंद चली गई विकेट कीपर के दस्तारों की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं है. जीतने के लिए 61 रनों की जरूरत है. पहले मैच में 51 रनों की जरूरत थी. मैच बहुत अच्छा बन गया. एक बार थोड़ा सा बेहतर क्रिकेट हुई है. जिस तरह से ये मावली, पखाड़ी और सपाली के बीच मुकाबला चल रहा है. सपाली ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था. अब इनको बल्लेबाजी करनी है. 61 रनों का लक्ष्य है सामने. बहुत अच्छी गेंद. सवाल पूछ रहे सवाल पूछेंगे, ऐसा नहीं कि सवाल नहीं पूछना है, लेकिन इस बार टप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर. बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क ही नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तारों की तरफ जाती हुई. ये सारी होगी बातें, क्योंकि विकेट कीपर जो है अपना जो कि एक कैरेक्टर बताने की कोशिश करेंगे, एक रोल अदा करने का प्रयास करेंगे. 2 गेंदों की अगर कहानी देखिए तो 2 गेंदों में कोई रन नहीं बना है. बिंदी गेंद आती हुई. पट्टा पकाने के बाद उछाली गेंद हवा में गेंद है. और ये कैच तरी होगा. गेंद थर्ड बैट की तरफ जा रही है. बिल्कुल 4 रनों के लिए जाएगी. बाहरी किनारा, भाग्य का सहारा. गेंद बॉलिंग के बाद 4 रन. व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय कल्पेशजी म्हात्रे सरांचं आगमन झालेलं आहे. आमदार चषक 2021 मध्ये सर मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अल्पेशजी बोहीर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. बहुजन विकास आघाडीच्या वतीनं आणि विराधांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत.
और स्वागत देखिए किस तरह से वह चौके के साथ स्वागत होता हुआ। इस बार बहुत अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। काफी ऑफ स्टंप के बाहर जाके हो काफी ऑफ स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश कर रहे थे। एक बार फिर गेंद बल्ले पर नहीं आ रही है। और देखिए इस तरह से जो मुकाबला चल रहा है जिसमें दूसरी तरफ रन आउट का भी मौका था। आमच्या जे डायस खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे, तिथे जे काही आमचे मित्र बसलेले असतील तर त्यांना विनंती आहे, समोर बसलेले काही मित्र असतील त्यांना विनंती आहे, एकतर खुर्चींवरती खुर्च्या केलेल्या आहेत किंवा तिथे स्टेज बनवले त्या स्टेजवरती तिथे डायस बनवले त्या डायसवरती बसा. प्लीज सहकार्य करा, आपल्याशिवाय स्पर्धा होणार नाही मला माहिती आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, गेंदबाजी करेंगे केतन. छोटी गेंद पर बहुत सुंदर तरीके से खेलते हुए गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जा रही है. एक बार फिर हुक करने का प्रयास, उछाल लेती हुई गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जाती हुई. 1 रन का इजाफा. पहला ओवर है और 5 गेंदों का खेल समाप्त हुआ. रन संख्या कुल मिलाकर 6 रन बगैर किसी नुकसान के. दोनों प्रारंभिक बल्लेबाज बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे हैं, लेकिन जब तक गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लगती तब तक वो कॉन्फिडेंस नहीं बढ़ेगा, तब तक वो आत्मविश्वास नहीं बढ़ेगा. 61 तक जाना है, पावर पे चल रहा है. एक थर्डमैन, एक पॉइंट की तरफ खिलाड़ी, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर है. राइट आर्म ओवर द विकेट. मिस्टर शो खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ, कवर पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद. दैट शुड बी टेकन. जन्मदिन की आपको बहुत बहुत बधाई. विकेट लेते हुए, विकेट मिलेगा तो गाना आएगा और ब्रेक थ्रू दिला दे अपने टीम के लिए. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. आमदार चषक 2021 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. मैदानात जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. दोन्ही पंच सातत्यानं तुम्हाला सांगत राहतात की तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. 30 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला गेलेला आहे. या स्पर्धेतला अतिशय महत्त्वाचा सामना आपण बघतोय. दोन्ही संघ मातब्बर आहेत. छान पद्धतीची कामगिरी या स्पर्धेत त्यांची झालेली आहे. माबलीचा संघ देखील दमदार आहे. त्यानंतर यक्ष 11 पूर्णपणे दक्ष आहे, ज्या पद्धतीने या ठिकाणी कामगिरी करतोय. 61 धावांचा पाठलाग करत असताना आता 61चा आकडा आलाय, असं नाही की आकडा नाही आलाय. आता बघा 6 धावा आहेत, 1 गडी बाद झालाय. थोडंसं मध्ये डॅश आहे इथे. या 61 धावांचा पाठलाग करत असताना स्पीड ब्रेकर देखील असणार आहे. तो पहिला स्पीड ब्रेकर फलंदाज बाद होतोय तो तुषार. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो आकाश. शुभमला अजून चांगली सुरुवात झालेली नाहीये. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय थोडासा स्ट्रगल करतोय. क्या गेंदबाजी की, बहुत ही अच्छी गेंदबाजी केतन द्वारा. समय ज्यादा नहीं जाना चाहिए. एक बार फिर आशुतोष व्यवहारे बता रहे हैं गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शेखर कॉम्पैक्शन से गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए आकाश. इस बार अच्छा शॉट खूबसूरती के साथ गेंद को पुल करते हुए स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. खानाव गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर. खानाव गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर. पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर. अगली गेंद. इस बार टप्पा बहुत अच्छा था. ऑफर पे डिस्टर्ब ऑन साइड की तरफ थोड़ा सा आड़े बल्ले से खेलते हुए. गाना तो बहुत अच्छा है, रोहिदास जी मेहनत भी कर रहे हैं. 100 का इनाम भी आएगा, पैसा वसूल ये गाना था. और सुभाष जी आप दमखम लगा रहे हैं तो बहुत सारे इनाम आ रहे हैं. लेकिन एक चीज यह भी है कि सामने अगर गेंदबाज तैयार हो तो वहां भी हमको जाना पड़ेगा. सारी चीजें कंट्रोल में रखना बहुत जरूरी है. बिल्कुल. इस पर 11 रन 1 विकेट के नुकसान पर आकाश जिन्होंने खाता नहीं खोला. 1 गेंद पर शुभम की शुरुआत की बात करें 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. आकाश अगर देखें चौकी की मदद से 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, ज्यादा क्रॉस खेले, विकेट के सामने पाते हुए एक बहुत बड़ा झटका लगता हुआ और सफाले के उम्मीदों को एक बहुत बड़ा झटका लगा. खानाव गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर. खानाव गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर. पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर. पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर. शुक्रिया. पार्लेश्वराची कृपा
बहुजन विकास आघाड़ी विरासत प्रेजेंट आमदार चषक 2021। जब ये गाना बज रहा है तो एक बात तो मुझे अच्छी लगी कि रोहिदास जी इनके चेहरे पर मुस्कुराहट है। दूसरी बात देखिए अल्पित जी बोहिर भी वहां से मुस्कुरा रहे हैं। ये सारे योगेश को मैं देख रहा हूं और बहुत अच्छी टूर्नामेंट। ये मुस्कुराहट लाने के लिए आपको मेहनत करनी पड़ती है, तो वो सुभाष जी का एक बार फिर कर रहे हैं बहुत अच्छा काम। दूसरी तरफ से ये टूर्नामेंट बनाने के लिए इन्होंने मेहनत की है। अगर सफल टूर्नामेंट जाएगा तो और ये मुस्कुराहट बढ़ने वाली है। बढ़ती का नाम जिंदगी कुछ भी कम नहीं होने वाला है। अच्छा टूर्नामेंट जा रहा है। रन संख्या अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 11 रन, 2 विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज दोनों प्रारंभिक बल्लेबाज तुषार और एक तरफ अगर देखें तो शुभम बैक टू द पैवेलियन जाते हुए। नए बल्लेबाज मैदान के अंदर श्रेष्ठ आदरणीय दत्तात्रय पाटील यांचंही आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे। ये गेंद लेग स्टंप की तरफ जाती हुई अंपायर की तरफ से बिल्कुल वाइड बॉल का इशारा आता हुआ। सिंगल के साथ रन संख्या बढ़ रही है। 12 रन 2 विकेट के नुकसान पर 61 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बहुत अच्छा मुकाबला चल रहा है। 111 सपाल की बल्लेबाजी आप देख रहे हैं। एक अच्छा मैच इसलिए होगा क्योंकि बल्लेबाज भी देखिए मिडिल ऑर्डर में जो बल्लेबाज है वो थोड़ा बेहतर खेलेंगे तो मजा आएगा। इस बार अच्छा शॉट लेकिन खिलाड़ी है, क्या ये कैच हो जाएगा या गेंद बॉडी की तरफ जाएगी? बिल्कुल 4 रनों के लिए जाते हुए यहां से साफ दिखाई दे रहा है, लेकिन अंपायर की तरफ से इशारा आता हुआ 4 रनों का। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। लईच तोरा भाऊचा नारा करतात सारी पोरं, लईच तोरा भाऊचा नारा करतात सारी पोरं पोरं पोरं। थैंक यू रितेश, सभी दर्शकों का आपल्या योगेश दादाचा गावा गावा। इस बार ऑनसाइड की तरफ अच्छा शॉट, ऑनसाइड की तरफ खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, क्या दूसरे के लिए वापस आएंगे? सिंगल के साथ रन संख्या बढ़ रही है। 17 रन 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। दोनों बल्लेबाज इस वक्त अगर देखें तो जोखिम उठा रहे, बीच बीच में जोखिम उठा रहे, स्ट्राइक रोटेट कर रहे हैं और हमारे स्कोरर भी बहुत अच्छा काम कर रहे हैं। आखिरी गेंद होगी शेखर की, बहुत बढ़िया गेंदबाजी। 2 बड़े शॉट बिल्कुल आए, उसके बाद में एक बार फिर अनुशासन के साथ कमबैक करने की कोशिश कर रहे हैं। ऑफ टाइम के बाहर गेंद, बहुत बढ़िया गेंद थी, टिप्पा खाने के बाद सीधी रही। इस बार शरीर से दूर खेलने की कोशिश की। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति, सफल ओवर समाप्त हुआ। पावर प्ले का खेल समाप्त। रन संख्या 17 रन, जीतने के लिए 61 चाहिए। कहानी बहुत इंटरेस्टिंग हो सकती है। आप देख रहे हैं बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट बहुजन विकास आघाड़ी विरासत प्रेजेंट आमदार चषक 2021। खाना व गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर। खाना व गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर। पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर। पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर। शुक्रिया डीजे। अल्पेश बोहिर, योगेश घरत, रोहिदास जी पाटिल, महेंद्र बोहिर, ज्ञानेश्वर किडे। इस बार सबके चेहरे पर मुस्कुराहट। मैदान के अंदर थोड़ी सी मंत्रणा चल रही है। बहुत अच्छे गाने भी बज रहे हैं और ये बलून भी देखे आकाश की तरफ, जो इस वक्त हमारे जो कैमरामैन वो भी अच्छा काम कर रहे हैं, साहिल और अनुराग। ये मुकाबला है जो एक बार फिर सही समय पर समाप्त होना चाहिए। सरपंच शरद अनंत घरत, आप देख सकते हैं जिस तरह से ये पीला रंग और ये पीला बलून, ऐसा लग रहा है कि आकाश से बातें कर रहा है। बहुत ऊपर छलांग लगाने की कोशिश कर रहा है। और 24 गेंदों का खेल से 44 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बहुत अच्छा मैच ये भी होगा। समय ज्यादा नहीं जाना चाहिए। चलिए एक बार फिर हमारे जो डीजे ऑपरेटर जुड़ रहे, छोटा सा ब्रेक लेते, ब्रेक के साथ वापस आएंगे। लेकिन क्या बर्थडे बॉय भी तैयार है? तो एक बार फिर बर्थडे बॉय तैयार है तो चलिए मैच की तरफ रुक करते हैं। बहुत अच्छे गाने ये भी बजाना चाहते हैं, सबको समय मिलेगा। आमदार चषक 2021 चल रहा है। पैसा वसूल गाने भी बज रहे हैं। एक बार फिर वो इनको इनाम भी आ रहा है तो एक बार फिर वो गाने भी बहुत अच्छे बजने वाले हैं। 17 रन 2 विकेट के नुकसान पर 24 गेंदों का खेल से 44 रनों की जरूरत है। आमदार चषक 2021 का एक जबरदस्त मैच, जबरदस्त टूर्नामेंट चलता है। जब एक बहुत अच्छी टूर्नामेंट आप देख रहे हैं। जितने दर्शक हमारे साथ जुड़ चुके सभी का स्वागत है। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज केतन। ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी लेग स्टंप के बाहर जाते हैं। श्रीकांत भोईर हमारी तरफ बढ़ रहे हैं और वाइट बॉल का इशारा कर रहे हैं। अभी भी 24 गेंदों का खेल से 43 रनों की जरूरत है। दूसरा दिन चल रहा है और सपाली को जीतने के लिए एक साझेदारी की जरूरत है। अभी तक 7 रनों की साझेदारी 3 गेंदों में बनी है। शेष तो बहुत अच्छी पारी खेल रहे 5 पर। आकाश को थोड़ा बेहतर खेलने की जरूरत।
ओह, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद नीचे रही, काफी ऑफ टाइम के बाहर जाके शपलों के ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश की, गेंद और बल्ले के बीच को एक बार फिर कोई संपर्क नहीं है, गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए रन की कोई गुंजाइश नहीं है। रन संख्या 8 रन 2 विकेट के नुकसान पर। अस्ता मोटर की तरफ से केतन के हैट्रिक के लिए 500 का इनाम आया है। इनके पीछे जो नंबर है वो बहुत अच्छा है। बार उड़ाया आसमान की तरफ, बहुत सुंदर तरीके से हुक किया, लेकिन स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद, दैट शुड बी टेकन। 500 का इनाम आया तो एक बार फिर जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देते हुए बंटी भाई बहुत खुश हो गए। गाजली गाजली शिट्टी वाजली वाजली पालघर जिल्ह्यात वाजली, शिट्टी वाजली वाजली पालघर जिल्ह्यात वाजली। वाजली वाजली पालघर जिल्ह्यात वाजली, वाजली वाजली। शुक्रिया डीजे। बहुजन विकास आघाड़ी विराटन प्रेजेंट आमदार चषक 2021 आप देख रहे हैं शानदार आयोजन टूर्नामेंट का। रन संख्या कुल मिलाकर 18 रन 3 विकेट के नुकसान पर। एक साझेदारी बन रही थी, उस साझेदारी को तोड़ा गया, तो ये एक बार फिर समस्या है। रिक्वायर्ड रन देखिए 11.73 का है, ये 12 की तरफ बढ़ रहा है। इसलिए बढ़ रहा है क्योंकि अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी नहीं हो रही है। साझेदारी जब बन रही है तो अब लगता है कि अभी एक बहुत अच्छी साझेदारी बन पाएगी। उसी वक्त गेंदबाज जो है बीच मैदान पर बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और विकेट ले रहे हैं, ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हैं। केतन का ये दूसरा विकेट है, पहले ओवर में भी एक विकेट लिया था, प्रमुख गेंदबाज के तौर पर बहुत अच्छा काम कर रहे हैं। अब नंबर है 5, बल्लेबाज है सिद्धू, नाम तो बहुत बड़ा है, गेंदबाजी करने के लिए एक प्रमुख गेंदबाज फिलहाल अपने बोरिंग मार्ग पर तैयार। ऑन साइड की तरफ खेले, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद, बहुत तेजी के साथ आए, शानदार कैच और एक कैच, हैट्रिक ऑन रहेगी केतन के लिए। तीसरा विकेट बिल्कुल इनको मिला है, विकेट गिरेगा तो गाना भी आएगा। भाऊचा नारा लईच तोरा भाऊचा नारा करतात सारी पोरं, लईच तोरा भाऊचा नारा करतात सारी पोरं डीजे कारण इथे आता सफाळ्यामध्ये जे आमूलाग्र बदल होत आहेत त्यामध्ये निश्चितच अनेक जणांचे हात असतील, त्याबरोबर बंटी दादा तुमचे देखील फार मोठे हात आहेत। एक मैदान बनलंय तिथे, नवीन जे तरुण मुलं असतील त्यांच्याकरता प्लॅटफॉर्म बनलेला आहे। बंटी दादा तुमचं स्वागत आहे, वेलकम। तुम्ही आल्यानंतर वाटतं की गुलाबाची फुलं या ठिकाणी पेरल्यासारखं आहे, तो सुगंध या ठिकाणी येतो आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे ते देखील आपल्याला दिसतं। छान अशा प्रकारचं एक प्लॅटफॉर्म आपल्या पालघर जिल्ह्यासाठी सफाळ्यामध्ये तयार होतोय आणि त्याची संपूर्णपणे जबाबदारी बंटी दादाच्या खांद्यावरती आहे। यापूर्वी त्यांनी मास्टरची एक चांगली टूर्नामेंट नुकतीच घेतलेली आहे। क्रिकेट आपल्या या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात होत है। मैच की तरफ रुक करेंगे, हैट्रिक ऑन। मैं एक बार पे हैट्रिक की बात करें तो हरभजन सिंह ने जो हैट्रिक ली थी उसके ऊपर चर्चा करें, जो 19 साल के थे। अगर ये हैट्रिक पूरी हो जाएगी तो वो कहानी मैं जरूर बताऊंगा। 18 रन 4 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छा शॉट ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी इस बार बॉडी रन पर मौजूद है, बहुत तेजी के साथ वाजिश लॉन्ग ऑन की तरफ जा रहे हैं और बहुत बढ़िया तरीके से फील्डिंग करते हुए 1 रन का इजाफा। रन संख्या 19, दबाव बिल्कुल बढ़ता हुआ। जन्मदिन के अवसर पर इस जो कि बंदे ने इस मैच में जान डाली है, बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए इन्होंने कुल मिलाकर 4 विकेट चटकाए हैं, 3 विकेट चटकाए हैं। इस ओवर की कहानी देखिए तो बहुत अच्छा ओवर घट रहा है। बल्लेबाजों के लिए एक बार फिर वो दबाव होगा, महसूस कर रहे हैं। राइट टाइम और द विकेट, क्या बात है, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उड़ान लेती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई। अच्छी बात क्या मैं आपको बताता हूं, टिप्पा इनका 5वीं स्टंप की तरफ है, गुंडे स्पॉट पर टिप्पा खाती हुई गेंद उछाल लेती हुई चली गई, बल्लेबाज नहीं समझ पाए। 19-4 विकेट के नुकसान पर। सुपर बॉलिंग, क्या गेंदबाजी कर रहा है। एक बार रेट देखे शेयर मार्केट की तरफ बहुत ऊपर जाता हुआ, लगभग 14 की तरफ पहुंच चुका है। इस बार लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, क्या रोक पाएंगे? बिल्कुल रोक पाएंगे। 1 रन का इजाफा बहुत सीधा रखा है लॉन्ग ऑन को, तो इसका फायदा मिलेगा। जब तक कि लॉन्ग ऑन के खिलाड़ी इस गेंद को रोकते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन लिया। रन संख्या 20 रन 4 विकेट के नुकसान पर। और मैं सभी जो मैदान के अंदर खिलाड़ी है, टीम के खिलाड़ी को विनती कर रहा हूं, जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। आप तालियों के साथ भी दे सकते हैं। इन्होंने 3 विकेट लिए। केतन एक बार फिर ये आपके लिए गाना भी आएगा। लईच तोरा भाऊचा नारा करतात सारी पोरं पोरं पोरं। आपल्या योगेश दादाचा गावा गावात लईच आहे जोर, आपल्या योगेश दादाचा गावा गावात लईच आहे जोर। शुक्रिया डीजे। बहुजन विकास आघाड़ी विराटन प्रेजेंट आमदार चषक 2021 में सभी का स्वागत है। 18 गेंदों का खेल से 41 रनों की जरूरत है। आप देखिए इस वक्त स्टैंड की बात करें तो आर्या स्टैंड देखा रहे आप, जिस तरह से देख रहे हैं, जिस तरह से आर्या स्टैंड की बात की, बहुत सारे स्टैंड है। भार्गव स्टैंड की तरफ आप जा रहे हैं आमदार चषक में, यहाँ भी बहुत सारे दर्शक है। इसके बाद में खुशी 11 का स्टैंड है।
स्टैंड से मुझे याद आया, इस ओवर में मैं कहानी बताऊंगा। 2013 में जब रतन बुआ का टूर्नामेंट मैंने किया था तो वो किस तरह का माहौल था, और जिस तरह से बाहुबली सुमित ढेकले ने वो 4 छक्के जड़े थे, और वो स्टैंड में की कहानी जो है मेरे लिए बहुत यादगार है। वो बताऊंगा जरूर जब सही समय आएगा, लेकिन अभी जाएंगे मैच की तरफ। समय ज्यादा नहीं जाना चाहिए। 18 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 41 रनों की जरूरत है। इस ओवर की पहली गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। गेंदबाजी करने के लिए रोशन है, राउंड विकेट। वो बढ़िया गेंद, सवाल तो पूछा है लेकिन टप्पा खाने के बाद ऊपर आते हुए गेंद उछाल से थोड़ा सा बच गए, और अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर अंपायर द्वारा। लेग बाइक का इशारा होता हुआ सिंगल के साथ रन संख्या बढ़ रही है। मिस्टर एस्टा के तौर पर रन बढ़ रहे हैं। 17 गेंदों का खेल से 40 रनों की जरूरत है। मैच बन सकता है लेकिन किसी एक बल्लेबाज को हीरो बनने की जरूरत है, जो कुणाल ने पिछले मैच में किया था वही कहानी को दोहराना होगा। बल्लेबाज की बात करें तो मैदान के अंदर धीरज है एक तरफ। बल्लेबाज की बात करें तो बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन ऑनसर की तरफ खेलना चाहते थे। गेंद इस बार मिड ऑफ की तरफ आती हुई, बहुत अच्छा कैच, और एक विकेट गिरेगा तो एक बार फिर दबाव बनेगा। मनोबल थोड़ा सा बल्लेबाजों का गिरता हुआ। गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी है। थैंक यू डीजे स्वस्तिक पवार, शुक्रिया जो कोंकण से ये मुकाबला देख रहे हैं, चिपळूण से मुकाबला देख रहे हैं। तो इस टूर्नामेंट की इन्होंने सराहना की है। उससे पहले घनश्याम मोहिर जो हमारे पालघर के और एक कमेंटेटर है, इन्होंने भी इस टूर्नामेंट की सराहना की और बहुत सारी शुभकामनाएं दी है। तो ये टूर्नामेंट केवल महाराष्ट्र में हमें नहीं रखना है, पूरे जो कि इंडिया में जाना चाहिए, भारत के बाहर भी जाना चाहिए। इसीलिए देखिए ऑर्गेनाइजर ने मराठी और हिंदी में कमेंट्री रखी हुई है। आमदार चषक 2021 का जो कि घमासान चल रहा है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाजी, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। इस बार ब्रॉकहोल में बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, 1 रन का इजाफा। विकेट की बात करें तो विकेट गिरने का सिलसिला जारी है। 5 विकेट के नुकसान पर 21 बने हैं। आपको 61 तक जाना है। बहुत बड़ा सब एक बार फिर वो बहुत बड़ा जो कि एक टारगेट आपके सामने खड़ा है। 15 गेंदों का खेल शेष है और 39 रनों की जरूरत। ये फासला बना हुआ, अगर फासला है तो हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोसला बन सकता है। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। उड़ाया आसमान की तरफ खिलाड़ी यहां मौजूद, और गेंद उनके उस सर के ऊपर से जाएगी। थोड़ा सा लिफ्ट करा दो, इस खेल को लिफ्ट करने की जरूरत है। बहुत अच्छा शॉट। आशीर्वाद के नंदा, अरे आशीर्वाद के नंदा, कमी नाही कशाची वाढ तुझाला, कमी नाही कशाची वाढ तुझाला, सोय केली खावा पिवाला, वाढदिवसाच्या केतन भाईला शुभेच्छा द्यायला, वाढदिवसाच्या केतन जो हमारा डाइस बना हुआ है, डाइस की तरफ गेंद जाते भी मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है। थोड़ा सा लिफ्ट करा दो। अगर ट्रॉफी को आप लिफ्ट करना चाहते तो अपने खेल को आपको लिफ्ट करना होगा। 28 5 विकेट के नुकसान पर मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड। ये बहुत अच्छी गेंद थी, आड़े बल्ले से खेले। इससे पहले इन्होंने जो शॉट खेला तो वो सीधे बल्ले से था। इस बार थोड़ा सा जो ऑफ स्टंप के बाहर 4थी 5वीं स्टंप की गेंद थी, 2 मीटर के अंदर थी, थोड़ा वाइड यॉर्कर का प्रयास किया गया था, तो आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया, इसीलिए बल्ले के निचले हिस्से को लगी, वहीं पर लुढ़की। 28 5 विकेट के नुकसान पर आखिरी जो कि गेंद का खेल है। जिस तरह से गेंदबाजी कर रोशन, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा। भूषण ऑन स्ट्राइक। इस बार कवर के ऊपर से अच्छी तरह से खेलते हुए, लेकिन कवर पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है। दायरे के अंदर एक खिलाड़ी, कवर पॉइंट के अंदर जो कि बॉडी लाइन की तरफ एक खिलाड़ी है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना, तीसरे के लिए वापस आना बहुत जरूरी है। भाग मिलकर भागने की जरूरत है। नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज तीसरा रन भी मुकम्मल कर सकते थे, लेकिन उतनी अच्छी कोशिश नहीं थी। 3 की हो रही थी मांग, तालमेल की कमी कर बल्लेबाज का हो गया काम तमाम। एक ब्रेक के साथ वापस आते, चर्चा जारी रहेगी। आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतोय। मैदान के अंदर स्टंप की जरूरत है। श्रीकांत मोहिर इशारा कर रहे हैं। 30 रन 6 विकेट के नुकसान पर, इसका मतलब अभी भी 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एडबनगावचे सुपुत्र आदरणीय रोहनजी गाबट यांचं आगमन झालेलं आहे। सर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती आसन असतं बा,
आमदार चषक 2021 मध्ये आपलं स्वागत आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची आवश्यकता. अत्यंत रंगलेला सामना आपण या ठिकाणी बघू शकता. त्यासाठी भूषणला एक चांगली इनिंग साकारावी लागेल. आपके घर में टीवी सेट होना चाहिए, आपके घर में सोफा सेट होना चाहिए. अगर आप छठे सातवें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं तो एक बार फिर आपका माइंड सेट अच्छा होना चाहिए. जैसे कि हार्दिक पांड्या सेट होके मैदान के अंदर जाते हैं डगआउट से, उसी तरह से एक बार फिर आपको वो क्रिकेट खेलने की जरूरत है. थोड़ा एक बार फिर कमेंट बॉक्स की तरफ जाएंगे. 12 गेंदे 31 रनों की जरूरत है. बहुत अच्छा माहौल बना हुआ है. सुनील भोईर, शुक्रिया दोस्तों, एक बार फिर जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं देते हुए और एक बार फिर प्रतीक इनका भी जो की एक बार फिर आभार प्रकट करेंगे. आयोजनाबद्दल त्यांनी चांगली कमेंट या ठिकाणी दिलेली आहे. मैदानात थोडासा वेळ जातोय परंतु डीजे ऑपरेटर यांचे हात थोडेसे वळवळत आहेत. आपण बघूया काय करतात ते. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. शुक्रिया सभी दर्शकों का स्वागत है. कल की दिन की बात करें तो 30-11 विट्ठल भाड़ी ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. कमाल का प्रदर्शन करते हुए कल का दिन जीत लिया, मतलब सबका दिन भी जीत लिया. क्या कमाल की गेंदबाजी की. तो इसके बाद में जो मुकाबला, उस मुकाबले की तरफ भी जाएंगे. मंगलमूर्ति विराथन और उज्जवल मथाने के बीच मुकाबला होगा. दोनों टीमों के कप्तानों को भी विनती, आप भी रेडी रहे क्योंकि इससे पहले एनसीसी सपाले और दरियावर्दी के बीच मुकाबला होगा. तो उसके बाद में आपका टॉस है और आपको रिपोर्टिंग भी करना है. थोड़ा सा समय जा रहा है मैदान के अंदर और लक्ष्य 11 को जीतने के लिए 61 की जरूरत है. 30 रन 6 विकेट के नुकसान पर आमदार चषक 2021 का महासंग्राम आप देख रहे हैं. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. तिलक पाटिल जो विरार से बिलोंग करते हैं, शुक्रिया सर, जनरेटर आपने प्रोवाइड किया है. बहुत सारे मेहमान इस वक्त मंच पर बैठे हुए, सभी का हम दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. आमदार चषक 2021 का ये बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट आप देखते हुए, वेल ऑर्गेनाइज्ड टूर्नामेंट. एक बार भी छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं और 12 गेंदे 31 चाहिए. मैच अच्छा बन सकता है, रोचक बन सकता है. ये कहानी बताने के लिए वापस आएंगे. खाना व गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर. खाना व गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर. पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर. पार्लेश्वराची कृपा निरंतर. बहुजन विकास आघाडी विरातन प्रेझेंट आमदार चषक 2021 आपण बघतोय. स्पर्धेचे आयोजक अल्पेश भोईर, त्यानंतर योगेश गरत, रोहिदास पाटील, महेंद्र भोईर, ज्ञानेश्वर केडी. आणि आता जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. हुकमाचा एका तुम्हाला वापरायचा गोलंदाज म्हणून, फलंदाज म्हणून फार मोठी जबाबदारी असेल ती भूषणच्या खांद्यावरती. दुसऱ्या बाजूला संतोष जो क्रमांक त्याचा 8 आहे, कारण 6 गडी बाद झालेत. 12 चेंडू 31 असं समीकरण आहे. फ्लाइंग स्लीप पॉइंट, त्यानंतर कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑन साईडला 4 आहेत. श्रीकांत भोईर आणि दुसऱ्या बाजूला आशुतोष बेभारे हे प्रमुख पंच मैदानात काम करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेतोय. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची नोंद केली जाते. 11 चेंडू आणि आता 31 धावांचं आव्हान आहे. आव्हान निश्चित वाढतं आहे. क्षमता असेल तर निश्चितच हा सामना चांगला होऊ शकतो. स्ट्राईक रेटला फलंदाज सज्ज आहे खेळण्यासाठी. आता मात्र मोठा फटका, खूप टप्प्याचा चेंडू आहे. बहुधा हा झेल होईल. फलंदाज बाद होतोय. इथे धावांचा ओघ वाढवण्याच्या नादामध्ये, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. 7वा गडी तंबूत जातोय. धावली सत्वरी धावली सरळ कशी भोईरला पावली. सत्वरी धावली सरळ कशी भोईरला पावली. सत्वरी धावली सरळ कशी भोईरला पावली. थैंक यू. 10 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है. पिछली 2 गेंदों की अगर कहानी देखें तो भूषण कुछ नहीं कर पाए. बड़ा शॉट खेलने की कोशिश, बैकफुट पर ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, लेकिन स्क्वायर लेग पर एक बहुत अच्छा उम्दा कैच, मिस टाइम स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए थे. 30 रन 7 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज मैदान के अंदर मीत है. संतोष डटे हुए हैं.
कि जो काम कुणाल ने किया पिछले मैच में वो कहानी एक बार फिर आज बल्लेबाज करेंगे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 31 धावांची. डावपुरा फलंदाज मैदानामध्ये आहे. स्ट्रायकर एंडला संतोष, नॉन स्ट्रायकर एंडला मीत 9व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता आलाय. आता प्रत्येक वेळेला चांगले पत्ते मिळतील याची काही गॅरंटी नसते, परंतु मिळालेल्या पत्त्यांवरती चांगला डाव तुम्हाला खेळता आला पाहिजे. टेलेंडर आहेत मैदानामध्ये आणि आता त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी. चांगली गोलंदाजी शेखर करतोय. 2 गडी आतापर्यंत त्याने बाद केलेत. आणखीन एक चांगला चेंडू आहे. टेलेंडर स्टाईलच फलंदाजी होतोय. पहिल्यांदा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर, त्यानंतर पुन्हा त्या लेग स्टंपच्या बाहेर जातोय आणि खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम अशा प्रकारचा मारा. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांचं आव्हान आहे. अडचणी संघ निश्चित आहे यक्ष 11. थोडंसं दक्ष राहणं फार गरजेचं होतं. मधल्या फळीत त्या फलंदाजांनी सुद्धा तितकीशी आश्वासक कामगिरी केली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी निश्चित आहे. टप्पा अचूक आहे, नियंत्रण आहे, तिखट मारा केला जातोय, भेदक गोलंदाजी केली जाते आणि या षटकात कुठल्या प्रकारचे मोठे फटके येत नाही. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4ही चेंडू त्यांनी डॉट टाकलेत. म्हणजे 10 एकूण चेंडूचा विचार केला तर 12 चेंडूत 31 असं समीकरण होतं. आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची आवश्यकता. बॅटची कड आवाज या आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. याचा अर्थ फलंदाज बाद होतोय. अप्रतिम मारा, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग बॉलिंग बाय शेखर, मॅग्निफिसंट बॉलिंग. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. आस्था इलेक्ट्रॉनिक्सचे मालिक विनोद दादा या ठिकाणी दाखल होत आहेत. यज्ञेश्वर दादा या ठिकाणी दाखल होत आहेत. सर आपलं स्वागत आहे. वेलकम वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. दत्तात्रय पाटील यांच्याकडून ज्या कॅच घेतलेल्या त्या कॅचसाठी पारितोषिक आलेले. दीपेश अप्रतिम कामगिरी, अत्यंत सुंदर अशा प्रकारे. त्याचबरोबर रोहन गाबळ जे एडमनचे सुपुत्र आहेत त्यांचंही या ठिकाणी आगमन झाले. त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती या. यावेळेला चांगला फटका सरळ बॅटने चेंडूचा तो ऑन साईडला. यावेळेला हा चौकार येतोय. धावसंख्येला आकार येतोय पण थोडासा उशीर येतोय. याची गरज निश्चित आहे. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. 27 धावांची आवश्यकता. 34 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यात हा चौकार आलाय. त्यामुळे थोडासा धावसंख्येमध्ये बदल होतोय. या षटकाचा विचार केला तर एकच चौकाराला बाकी निर्धाव चेंडू टाकलेत आणि महत्वाचं म्हणजे विकेट मिळालेले आहेत. 3 गडी बाद करतोय तो शेखर. अप्रतिम कामगिरी, अत्यंत सुंदर कामगिरी केली. आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 27 धावा करायच्या आणि एकूणच विचार केला तर टेलेंडर शेवटच्या तळाचे फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतात. आता ते इथे हिरो होतात का हा प्रश्न आहे. हिरो व्हायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 4 मोठे फटके षटकार घ्यावे लागतील आणि एखादं मग एकेरी दुहेरी धावेने एखाद्या या सामन्यामध्ये पुन्हा एकदा येऊ शकतात, दबाव बनू शकतो. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आखिरी 6 गेंदों का खेल से जीतने के लिए 27 रनों की जरूरत है. आप देख रहे आमदार चषक 2021 का घमासान. अल्पेश भोईर, योगेश घरत, रोहिदास जी पाटिल, महेंद्र भोईर, ज्ञानेश्वर जी गिणी बहुत जबरदस्त तरीके से टूर्नामेंट को सफल बनाने के लिए मेहनत कर रहे हैं. श्रीकांत को मौका मिला है. एक तरफ अगर देखें तो आशुतोष व्यवहार्य है, अंपायर के तौर पर बहुत अच्छा काम कर रहे हैं. स्क्वायर की तरफ अगर देखें तो श्रीकांत भोईर और गेंदबाजी का बागडोर संभलते हुए श्रीकांत कॉम्बॉक्सन से. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज अमित, नॉन स्ट्राइकर इनकी तरफ बल्लेबाज की बात करें तो अमन इस वक्त नॉन स्ट्राइकर इनकी तरफ है. 6 गेंदें 27 चाहिए. एक तरफ अगर देखें तो पल्ला बिल्कुल भारी है इस वक्त मामूली 11 टीम का. 11 सपाले की बात करें तो इन्होंने जो साझेदारी नहीं बनाई, जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज वो कोलैप्स है. मिडिल ऑर्डर में एक बार फिर सूझबूझ वाली क्रिकेट हमने नहीं देखी. नो बॉल, ओ नो 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 नो. गेंद बॉडी की तरफ जाती हुई स्क्वायर लेग पर खिलाड़ी, लेकिन वो बन के दर्शक बन के दीवाने. ये खूबसूरत छक्का था. मैग्निफिसेंट स्ट्रोक. और अब्बा की तरफ से फ्रीड का इशारा.
सोने पे सुहागा। आपके पास बल्लेबाज के तौर पर जो कि रिकग्नाइज बल्लेबाज नहीं है, लेकिन मीत ने जिस तरह से वो शॉट कनेक्ट किया बल्ले के बीचों बीच के लिए, आवाज यहां तक बहुत अच्छी आई है। अगर नो बॉल है तो फ्रेट है, अंपायर कह रहे हैं कि एक बार फील्डिंग पोजीशन में ज्यादा बदलाव नहीं होगा। तो ये सारी अच्छी बातें मैं देख रहा हूं। आमदार चषक 2021 अब 6 गेंदों का खेल से जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। मैच बन सकता है। एक बार फिर उम्मीदों की जो दीप है वो बल्लेबाजों को जलाने होंगे, तब जाकर बात बनेगी। साइड नो बहुत अच्छी अंपायरिंग, जिस तरह से आप देख सकते हैं। राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। वाइड बॉल का इशारा, तालियां बज रही है, मैच में वापस आने का मौका मिलेगा। अभी देखिए फ्रीड कंटिन्यू है, एम्पायर की तरफ से इशारा आता हुआ। 6 गेंदें 19 रनों की जरूरत है। डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता है। क्रिकेट का खेल बदला है। 6 गेंदें 27 से कहानी देखिए 6 गेंदें 19 तक आई है। मीत को थोड़ी सी जान लगानी होगी, मैच बन सकता है। गेंदबाज के ऊपर थोड़ा सा दबाव है, कंसंट्रेशन की जरूरत है, एकाग्रता थोड़ी सी भंग होती भी। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। पार्टी टेबल के बाद जब जितने दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं वो भी एक बार फिर एंजॉय कर रहे हैं। इस विराटन के ऐतिहासिक मैदान पर आमदार चषक देख रहे हैं, वो भी एंजॉय कर रहे हैं। एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। क्या कहानी में एक बार फिर वो पलट बनाएगा, वो देखना बहुत जरूरी है। ऊंट किस करवट पर बैठेगा वो देखना एक बार फिर दिलचस्प रहेगा। दर्शकों से कचाकच भरा स्टेडियम है आमदार चषक 2021 में। समय ज्यादा नहीं जाना चाहिए। फाइनल का खिलाड़ी दायरे के अंदर, सेटमेंट का खिलाड़ी इस बार दायरे के अंदर है। ये अच्छा शॉट तो नहीं है, लेकिन खिलाड़ी है। इस बार गेंद बॉलिंग की तरफ जाते हुए चौका या छक्का, सवाल है। सवाल का जवाब अब अंपायर पर देने वाले। ये चौका है। एक बार फिर करारा प्रहार, गेंद बॉलिंग रन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। आयोजक अल्पेश भोईर केलं आयोजन, त्यांनी स्पर्धेचं स्पर्धा मोठी ही भरवली, क्रिकेटची केलं आयोजन लय सुंदर, कार्यकर्ता नाव दादांचं गाजतंय। 5 चेंडू 15 धावा रंगलेला सामना आपण बघतोय, परंतु व्यासपीठावरती गणेश कारभारी आणखीन एक लिजेंड खेळाडू त्यांचं देखील आगमन झाले। त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे। मैदानात बॅटिंग चालले, लय भारी व्यासपीठावर दाखल झालेत गणेश कारभारी। शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावांची आवश्यकता। एक रोमहर्षक सामना, उत्कंठावर्धक सामना मैदानात आपण बघतोय। गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय, राऊंड विकेट मारा करतोय। या षटकाचा पुढचा चेंडू आहे, हेलीकॉप्टर लेकिन हवा में है। आज एक बार फिर दूर या अंदर या बाहर, या अंदर या बाहर, मैदान के अंदर मीत है। गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए और एक दर्शन स्ट्रोक, मैग्निफिसेंट स्ट्रोक, मजा आ रहा है। तालियां बज रही है, छिट्टियां बजने वाली है, एक बार इनाम भी आने वाला है। क्या बात है। थँक यू डीजे। मैदानात मीत रंगात आलाय परत आणि वैभव घरत यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिले त्याला। 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता, मैच में पलटवार। बहुत बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर अब दबाव बनता हुआ श्रीकांत के ऊपर, बहुत अच्छी बल्लेबाजी मीत द्वारा, मैग्निफिसेंट बैटिंग बाय मीत। एक बार फिर हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, यहाँ करीबी मामला होगा, लेकिन 1 रन मुकम्मल किया है। तालियां बज रही है, एक बार फिर तालियों की गूंज में सुन रहा हूं। बजेगी छिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला। मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। इस वक्त गेंदों की तरफ जाएंगे, कितनी गेंदें शेष वो भी देखा जाएगा। जिस तरह से ये शॉट खेला गया था, 3 गेंदों का खेल शेष है, 8 रनों की जरूरत है। वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे। 8 आणि कुणाची लागणार वाट, माऊली 11 आणि सफाळे असा चाललेला एक चांगला सामना आपण बघतोय। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची आवश्यकता है। कंपलसरी चेस है, बहुत सारी जानकारी हमारे दोनों स्कोरर दे रहे हैं। एक तरफ जतीन है, दूसरी तरफ से मलिंगा, और एक तरफ पार्टी नेटवर्क के माध्यम से नितेश पाटिल। क्या मुकाबला चल रहा है, रोचक मुकाबला। दबाव बिल्कुल दोनों तरफ बना हुआ है। 3 गेंदें 8 रनों की जरूरत है, लेकिन जो एक गेम चेंजर खिलाड़ी वो नॉन स्ट्राइकर इनकी तरफ है। इसका फायदा बावरी को उठाना होगा। क्या एक बार फिर वो सिंगल लेके दूसरी की तरफ जाएंगे, बड़ा शॉट खेलेंगे। बल्लेबाज की बात करें तो अमन है, राउंड विकेट गेंदबाजी करते हुए, हवा में खेलते हुए खिलाड़ी है, या एक बार फिर देखते हैं इस वक्त खिलाड़ी है,
लेकिन अच्छी बात यह हुई कि मिड स्ट्राइकर की तरफ चले गए। विकेट की बात करें तो 90 विकेट का पतन होता हुआ आखिरी जोड़ी मैदान पर है। मैच ऑन है टीम आंध्र की। विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र। विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा शुक्रिया चालतंय लीजिए। र। टॉप ऑर्डर कोलैप्स, मिडिल ऑर्डर कोलैप्स, उसके बावजूद मीत ने इस मैच में जान डाली है। नंबर की बात करें तो मीत का नंबर 9 है, तो टेलेंडर जो है वो भी बल्लेबाजी कर सकते ये बता रहे हैं। 2 गेंदों का खेल से 8 ओवर की जरूरत है, कंपलसरी चेस है। तो मैच अभी भी बना हुआ है। हीरो बनने का मौका श्रीकांत के पास भी है, हीरो बनने का मौका मीत के पास है। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। रोहन एक हीरो बनेगा, एक जीरो बनेगा, एक नायक बनेगा, एक खलनायक बनेगा। एक भगवान एक ऐसा डायरेक्टर जो विपरीत स्थिति में कटित रोहन एक बेस्ट एक्टर को देता है। वो बेस्ट एक्टर कौन है, श्रीकांत या मीत? अभी ये गेंद देखिए एक बार फिर दोनों के लिए चैलेंजिंग रहेगी। मजा आ रहा है, क्या मैच चल रहा है। थर्ड एक पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, लॉन्ग ऑफ खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। राउंड विकेट श्रीकांत गेंदबाजी कर रहे हैं अगली गेंद के साथ। इस बार उड़ाया तारामंडल में, हवा में बहुत दूर जाती हुई खिलाड़ी है, गेंद के नीचे आने की कोशिश कर रहे हैं, लेकिन तालियों की गूंज दिखी है। यहां से पता चल रहा है कि गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए जाती हुई। मैग्निफिसेंट स्ट्रोक, ब्यूटीफुल बैटिंग। थैंक यू डीजे। शिट्टियां बज रही है, तालियां बज रही है, सब कुछ एक बार फिर गाना भी बज रहा है। प्रेक्षकांना एवढीच विनंती करेल, एक चांगला मॅच मैदानात सुरू आहे दुसऱ्या दिवसाचा। अल्पेशजी पण खुश आहेत। एकदा टाळ्यांचा गजर दोन्ही संघांसाठी झाला पाहिजे। अप्रतिम सामना, डोळ्यांचं पारणे फेडणारा सामना आपण मैदानामध्ये बघतोय। पैसा वसूल मैच मैदान के अंदर चल रहा है। एक गेंद 2 रनों की जरूरत है, इसलिए मैंने कहा कि एक हीरो बनेगा, एक जीरो बनेगा, एक नायक बनेगा, एक खलनायक बनेगा। अंडर अडबर्ड कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सम ब्रेक द रिकॉर्ड। विपरीत स्थिति में सब लोग जो कि टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड को तोड़ते हैं। इतिहास बनाने का मौका है। नंबर है 9, नंबर मायने नहीं रखता है। बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर, और नंबर 9 है और 9वीं कक्षा में पढ़ रहे हैं। क्या बात है। एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज श्रीकांत, हीरो बनने का मौका श्रीकांत के पास भी है। यह मैच अब माउली के पास जाएगा या यक्ष के पास। राउंड विकेट उड़ाया आसमान की तरफ, खिलाड़ी है, देखने वाली बात, और श्रीकांत ने यह मैच बना लिया है। इसका मतलब है कि यक्ष 11 सफाली का सफर समाप्त हुआ, लेकिन एक बार फिर तालियां होनी चाहिए मीत के लिए। 9वें नंबर पर 9वीं कक्षा में पढ़ने वाले खिलाड़ी ने इस मैच में इस सीजन की शुरुआत बहुत अच्छी की है। मैच नहीं जीता है, लेकिन दिल बिल्कुल जीता है। गोरगरिबाच्या कल्याणासाठी गावागावात गाजली गाजली गाजली, शिट्टी वाजली वाजली, पालघर जिल्ह्यात वाजली शिट्टी वाजली वाजली, पालघर। विठ्ठलवाडीचे सुपुत्र आदरणीय श्रीधरदादा पाटील यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावरती या सन्मानपूर्वक आमदार चषक 2021 मध्ये आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। या सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही निश्चित देतोय, त्याकरता विनंती करतोय आपण जे फिल्डिंग करणारी सर्व टीम सेकंड करून लगेचच समोरच्या कक्षासमोर किंवा प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथे या। सफाळी संघ पराभूत झालाय। माऊली 11 खारडीनं अप्रतिम कामगिरी केली आणि शेवटच्या क्षणापर्यंत रोचकता म्हणजे जे रोमहर्षक सामना आपण पाहिलाय, क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणारा सामना या ठिकाणी सुपरहिट सामना समाप्त झालेला आहे।